मोबाईल फोन आपला जीव की प्राण बनलाय। मोबाईल शिवाय कोणतेही काम होणं सध्या तरी अशक्यच आहे। पण जपानमधल्या एका शहरात मोबाईल किती वेळ वापरावा याबाबत चक्क नियम करण्यात आलाय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नियमांची काटेकोर अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे। पाहूया त्याच संदर्भातला हा एक रिपोर्ट। दिवसातून केवळ 2 तास वापरता येणार मोबाईल। जपानच्या टोयोके शहरामध्ये नवा नियम लागू। स्मार्टफोनचा अतिरेक टाळण्यासाठी महापौरांचा निर्णय। आता प्रत्येकाच्याच हाती मोबाईल फोन आलाय। दिवसाचे किती तास आपण मोबाईलवर खर्च करतो याचा काही वेळच राहिलेला नाही। अनेकांचा मोबाईल स्क्रीन टाइम 15 ते 16 तास असल्याचं आढळलं। नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन स्मार्टफोनच्या अतिवापराला आळा घालण्यासाठी जपानच्या टोयोके शहरामध्ये चक्क नवा नियम लागू करण्यात आला। या नियमानुसार नागरिकांना दिवसातून केवळ 2 तास स्मार्टफोन वापरण्याची परवानगी असेल। टोयोके शहराच्या महापौरांनी 1 ऑक्टोबरपासून हा नवीन नियम लागू केलाय। 6 ते 12 वर्षांच्या मुलांना रात्री 9 नंतर स्मार्टफोन आणि टॅबलेट वापरण्याची परवानगी नाहीये। 12 वर्षांवरील लोकांसाठी ही वेळ मर्यादा रात्री 10 वाजता निश्चित करण्यात आली। नागरिकांची झोप पूर्ण व्हावी यासाठी हा नियम लागू करण्यात आलाय। मोबाईल ऐवजी लोकांना आपला वेळ कुटुंबासोबत घालवावा असा सल्लाही महापौरांनी दिलाय। महापौर कोके यांच्या या निर्णयावर टोयोके शहरामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत। काहींनी आपला अनुभव सांगून ह्या निर्णयाचं स्वागत केलंय आणि या वेळेत पुस्तकं वाचायला मिळतात आणि जिममध्ये देखील जाण्यासाठी वेळ मिळतोय असं काहींनी सांगितलेलं आहे। तर काही स्थानिक नेते आणि नागरिकांनी या निर्णयावर टीका देखील केली। नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा नियम असल्याचं त्यांनी म्हटलंय। स्मार्टफोनच्या अतिवापरावर नियंत्रण आणणं हा टोयोके शहराच्या महापौरांचा प्रामाणिक प्रयत्न आहे। जपानमधील या शहरात या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे। दरम्यान भारतातही असा नियम लागू झाला तर काय असा प्रश्न सध्या निर्माण झालाय आणि या निर्णयाचं तुम्ही स्वागत कराल का हे सांगणं मात्र सगळ्यांनाच अवघड जाईल। श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज, मुंबई।